दरम्यान एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. त्यांचा चेहरा पडलाय आणि डोळ्यांमध्ये चमक दिसत नसल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिली. त्यालाच आता आमदार संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलंय. माझ्या माहितीप्रमाणे ते मनाने खचलेले आहेत, ते अस्वस्थ आहेत, त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. याला जबाबदार कोण? त्यांची प्रकृती बिघडली असेल तर ती का बिघडली आहे? त्यांना काही शब्द देऊन कोणी फिरवला आहे का? असे अनेक गमतीशीर विषय सध्या चर्चेला आहेत. त्यांचा चेहरा पडलेला आहे, ते हसत नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलेलं आहे, त्यांच्या डोळ्यात चमक दिसत नाही. ते एवढ्याच बडबडतात, मी लाडका भाऊ, मी लाडका भाऊ. पण तुम्ही लाडका भाऊ मोदी शहांचे राहिलेले नाहीत असं एकंदरीत दिसतंय. तुम्ही देवेंद्रजींचे लाडके भाऊ दिसत नाही, पण मी लाडका भाऊ, मी लाडका भाऊ असं ते सतत बडबडतायत. त्यांना उपचारांची गरज आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना योग्य पद्धतीनं उपचार केले पाहिजेत, कारण भारतीय जनता पक्ष ही विषवल्ली आहे. मानसिक संतुलन कुणाचं बिघडलंय हे विधानसभेच्या निकालानंतर कळालेलं आहे. जे ऊर बडून सांगत होते की आमची सत्ता येणार 160 170, पूर्ण 60 सुद्धा गाठू शकले नाही. 160 तर वेगळीच बाब आहे. म्हणून यांचं मानसिक संतुलन तर यांचं बिघडलेलं आहे. म्हणून तर यांचे जे काही इतर नेते आहेत ते त्याच्यावर एक शब्दही बोलत नाही. त्यांना त्यांची चूक कळालेली. परंतु हे चारी घरचा पाहुणा, ज्याला ना त्याचा नेता कोण माहीत नाही, ज्याला फक्त एक शेपूट हलवणं ज्याला म्हणतात, ते हलवत आपल्या मालकाची चाकरी करणं माहिती, तेच लोक अशी टीका करू शकतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.